ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवून फरार असलेला आरोपी कदीम जालना पोलिसांकडून 24 तासात अटक। दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10 ते 10:30 वाजेदरम्यान ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचे राहते घर नीलम नगर येथे त्याचे घरासमोर उभी असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ क्रमांक MH21 CF 9555 गाडीवरती अज्ञात आरोपींनी पेट्रोल किंवा डिझेल टाकून पेटवून दिली होती। गाडीचे 40 ते 45 हजार रुपयांचे नुकसान झाले। लहानाचे नुकसान केले म्हणून कदीम जालना पोलीस ठाण्यात कलम 400/2025 कलम 326 F 62 भा न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल होता। नमूद गुन्ह्यांचे तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळावरील CCTVचे फुटेजच्या आधारे आरोपी नामे विश्रंभर भानुदास तिरके वय 38 वर्षेरा शहीद भगतसिंग हायस्कूल रोड दरेगाव यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याचे सदर आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांच्या मार्फत शोध घेत असताना आरोपी आज रोजी दरेगावकडे जाणाऱ्या रोडवर मिळून आल्याने त्यास नमूद गुन्ह्यात पोलिसांनी त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलिसांनी केली आहे। मला सांगा की गाडी जाळल्यानंतर पोलिसांनी जे आहे 2 दिवसामध्ये आरोपीला या ठिकाणी कदीम पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता कोर्टात देखील हजर केले, काय सांगा? खरं तर पोलीस प्रशासनाने शर्तीनं पूर्ण CCTV फुटेज चेक करून जो जरांगेचा अतिशय निकटवर्ती असणारा तिरुके नावाचा माणूस, खरं जर पाहायचा असेल तर माझ्याकडे फोटोसुद्धा आहे त्याचा, म्हणजे अतिशय एकदम जवळ आणि नारायणगडावर दोघांना एका माळेमध्ये एक माळ दोघांना सोबत टाकली होती नारायणगडांच्या महंतांनी, म्हणजे जरांगेच्या किती जवळचा आहे। आणि हा हल्ला कोणी करून घेतला म्हणजे कोणी केला हे आता यातून स्पष्ट होतं। आता जरांगेने पळवाट काढू नये आणि जरांगेच्या पिलावळी आजपर्यंत म्हणत होत्या की कुठतरी नवनाथ वाघमारेच्या मेहुण्यानी गाडी जाळली, मग आता हा मेव नाही का माझा, तिरुके माझा मेव नाही का जरांगेच्या जवळचा, तो मराठा आहे, मी माळी आहे, माझं काही मी लव्ह मॅरेज नाही केलेलं किंवा इंटरकास्ट लग्न केलेलं नाही, मग आता त्या तिरुकीची बहीण मला दिलेली आहे का माझा मेवना म्हणायला? म्हणजे काय यांची सोशल मीडिया फेक आयडिया, काहीतरी काही बोलायचं, उलटे सुलटे आरोप करायचे आणि हल्ले करायचे, यांनी हल्ले करायचे, लोकांच्या गाड्या जाळायच्या, लोकांचे घरं जाळायचे। बीड सुद्धा ह्या जरांगीने जाळलं आणि बीडमध्ये सुद्धा असा निष्पन्न होईल, परंतु तिथले पोलीस प्रशासन कमी पडलं आणि आता खरं तर आता या जरांगेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण की हा करता करविता जरांगे तिरुके हा जरांगेचा राईट हँड आहे। तिरुके जरांगेच्या अनेक वेळा व्हिडिओ समोर आहे, मी तुम्हाला उद्या आणखी काही त्याचे व्हिडिओ जरांगे सोबतचे असतील तर ते शेअर कराल, दाखवील। आणि जरांगेने हे सगळं सांगितलं जाणीवपूर्वक ओबीसीवर दबाव टाकण्यासाठी आणि ओबीसीचा आवाज आम्ही बोलतोय, आमचा आवाज बंद करण्यासाठी जरांगेने हा केलेला केविलवाना प्रयत्न आहे। आणि काल तर कुठतरी वल्गाना करू लागला आम्ही असे धंदे करीत नाहीत, आम्ही लय 96 कोळी मराठी येतं, हे कशाचा जरांगे 96 कोळी मराठा भिकारचोट 96 कोळी मराठी असं करू शकत नाही। तर माझे अनेक मित्र 96 कोळी मराठा संजय लाखे पाटलांनी त्याचा निषेध केला, असे संजय लाखे पाटलांसारखे अनेक अभ्यासू व्यक्ती इथं जे जाती तेढ निर्माण होण्यापासून रोखण्याचं काम करतात। हा भिकारचोट जरांगेने फक्त दंगल घडवण्याचा जरांगेचा येतोय। माझी गाडी जाळल्याने काही मला फरक पडत नाही, मला समाजाचं मी काम करण्यासाठी कधी बंद करणार नाही, परंतु जरांगेचं आता हे दूध का दूध पाणी का पाणी निष्पन्न झालंय आणि जरांगेच्या पिलावळीला मला सांगणं हा माझा मेव नाही का? तुम्ही म्हणले जरांगेची सोशल मीडियातून प्रत्येक सोशल मीडियातून व्यक्त केलं की नवनाथ वाघमारेच्या मेहुण्याने गाडी चालली, आता तिरुके पकडलाय, तिरुके जरांगेच्या जवळचा आहे, CCTVतून सगळं निष्पन्न झालंय, मग आता तो मेव नाही का, इंटरकास्ट मी केलंय का, त्या तिरुकेची बहीण मला दिली का, हे आता त्या सोशल मीडियाच्या मुलांनी व्यक्त व्हावं।